नमस्कार. सुवर्ण सरळ किचनला तुम्हा सर्वांना स्वागत. मी आज तुम्हाला पाणीपुरी कसं बनवायचं ते विधान सांगते. आधी आपण बनवूया. त्यासाठी हे साहित्य पाहिजे. एक तर कोथिंबीर आणि त्याच प्रमाणात पुदिना आणि मिरच्या मी इथं 2 घालणार आहे. तुम्ही तिखटानुसार तुम्हाला हवं तेवढं घालू शकताय. आणखीन त्याबरोबरच मीठ लागते, तर थोडीशी काळी मिरीचा पावडर आणि जिऱ्याचा पावडर आणि साखर आणि मी एव्हरेस्ट चाट मसाला घेतला आहे आणि पाणी. एवढं साहित्य याला पुरवतं. आता पहिल्यांदा मी 2 मिरच्या कट करून घालते. आणि कोथिंबीर पण थोडीशी कट करून घाल. तसं घातलं तर येतंय, पण ते शोधण्यासाठी एवढं चांगलं वाटत नाही, म्हणून कट केलेलं चांगलं आहे. आधी कोथिंबीर आणि पुदिना मिरच्या मी सगळं धुवून ठेवलेलं आहे. आणखीन यात आपण एक अर्धा चमचाभर मीठ घालूया. आणखीन हे मिक्सीला लावून फिरवून घेऊया. हे असं मिक्सर होते दाट. त्यात आपण शोधून घ्यायचं पाणी टाकून. आता पाणीचं मिश्रण मी चाळणीनं गाळून घेते. हे सावकाशानं गाळून घ्यायला लागतंय. यामध्ये आपण आणि पाणी टाकून गाळून घ्यायचं असतं. आता हे नुसतं मीठ घातलेलं मिश्रण एवढं तयार झालं आहे. हे तुम्ही एका काचेच्या भरणीत किंवा बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि एका महिनाभर वापरू शकता. आता मी पाणीपुरीसाठी मिठा पाणी बनवणार आहे आणि त्यासाठी मी एवढासा चिंच आणि एवढा गूळ आणि थोडीशी मीठ. चिंच चांगलं धुवून घ्यायचं 2 वेळा आणि ह्या सगळ्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे 1 तास झालेलं आहे भिजवून. आता ह्यातलं मी गोडा पाणी काढून घेते. आता हे मिठा पाणी तयार झालेलं आहे. यातनं अजून आपण काढू शकतो आणि थोडंसं पाणी टाकून असं थोडंसं जाडसं हे मिठा पाणी तयार झालेलं आहे. तुम्ही पाहिजे तर टेस्ट बघून यात आणखीन तुम्हाला गूळ मीठ घालावं असं वाटलं तर घालू शकता. मी आता पुरीसाठी ह्या अशा रेडीमेड पुऱ्या आणल्या आहेत आणि ह्या मी तळून घेणार आहे. त्यासाठी तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. बघते मी टेस्ट करून. या रीतीनं मी पुऱ्या तळून घ्यायला लागली आहे. माझ्या या 90पर्यंत पुऱ्या आहेत.
आणि त्या बारीक आचेवर तळून घ्यायचं. एकदा तेल तापलं की अगदी लो मिडियम ठेवायचं. हे काल मी तिखट पाणी तयार करून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आणि आता हे जाडसर आहे, हे थोडंसं आपण पातळ करून घ्यायचं आणि त्यासाठी पाणी ॲड करायचं. ते मी आता या पाणीमध्ये मी आता चवीनुसार मीठ, आणखीन थोडीशी जिरापूड आणि 7-8 थेंब लिंबू घालते. त्याच्या प्रमाणानुसार घाला आणि सगळं पण तुमच्या आवडीनुसार घाला. आणि यात थोडंसं चाट मसाला पण घाला. आता पाणीपुरीसाठी हे पुरी आम्ही असं रेडी करून घेतलेलं आहे. आणि हे तिखट पाणी आहे. आणखीन हे सफरचंद आम्ही बारीकसं चिरून घेतलेलं आहे. आणि हे फरसाण आहे, तुम्ही बारीक सेव घेतलं तरी चालेल. आणि हे लहानसं चिरलेलं कोथिंबीर, आणखीन कांदा आहे, स्वीटकॉर्न आहे, गोडा पाणी आहे आणि 2 आलू मी शिजवून स्मॅश करून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून मिश्रण तयार केलेलं आहे. आता मी पाणीपुरी तयार करते. ह्यामध्ये आपण हे प्रत्येक थोडं थोडं घालायचं. तुम्ही थोडंसं हेल्दी करण्यासाठी मी कॉर्न आणि सफरचंद घातलेलं आहे. यानंतर ह्याच्यात सगळं टाकून यानंतर आपण गोडा पाणी घालायचं. आणखीन तिखट पाण्यामध्ये हे असं बुडवून असं ठेवायचं. तयार झालेलं आहे. आणि या तऱ्हेनं मी सगळ्या ह्या पुऱ्या तयार करून घेते. या रीतीनं मी हे सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. आता ह्या तयार झाल्या आहेत खाण्यासाठी. या रीतीनं तुम्ही घरीच पुऱ्या बनवू शकता. आणि ही रेसिपी अगदी सरळ आहे. आणि घरातलं साहित्य घ्यायचं आणि हेल्दी घालायचं त्यामध्ये. सफरचंद आणि कॉर्न ह्या रीतीनं खाल्लं की आरोग्याला चांगलं असतं आणि चवीला पण खूप छान असतं. आणखीन तुम्ही ही रेसिपी बनवा आणि खा. आणि तुम्हाला हे जर रेसिपी आवडली तर माझ्या सुवर्ण सरळ किचनला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.